बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार, मी साक पटेल। NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज देगलूर शहरामध्ये होऊ घातलेली नगर परिषद निवडणूक आता आपण पाहू शकता या ठिकाणी अंतिम टप्प्यावर आलेली आहे। फक्त या ठिकाणी 3 दिवस उरलेले आहेत आणि त्याच्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने या ठिकाणी मोर्चे बांधणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये करत आहेत आणि सर्व या ठिकाणी प्रचारामध्ये आपलं सर्व काही या ठिकाणी लावलेलं आहे आणि प्रचार मोठ्या झोमामध्ये आणि मोठ्या वेगाने देगलूर शहरामध्ये चालू आहे। तर आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ नीलाताई गंगाधर भांगे यांच्या निवासस्थानी आलेले आहोत आणि आता आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीमध्ये एक जीव फुकल्याने या ठिकाणी आलेला आहे आणि खूप मोठा प्रतिसाद नगराध्यक्षपदासह त्यांच्या संपूर्ण उमेदवारांना प्रत्येक वार्डामध्ये मिळत आहे असं चित्र या ठिकाणी दिसून आलेलं आहे। नगराध्यक्षपदाच्या चेहऱ्यामुळं आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला मोठा यश आणि गती मतदारांमध्ये मिळत असल्याचे चिन्ह या ठिकाणी दिसून येतो। नगराध्यक्षपद हा अति आवश्यक या ठिकाणचा उमेदवार ठरेल का असं सुद्धा चित्र आहे आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ नीलाताई भांगे गंगाधर भांगे यांनी खूप चांगल्या पद्धतीचे कार्य वेळोवेळी केल्यामुळे आज आपण पाहू शकता भारतीय जनता पार्टीला मोठी गती आणि वेग आलेला आहे आणि प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त नगराध्यक्षपदाचे उमेदवार सौ नीलाताई गंगाधर भांगे यांचे चर्चेला उदाहरण आहे आणि सर्व मतदारांचा कल त्यांच्याकडे प्रचंड मतांनी वाढत चाललेला असं या ठिकाणी दिसून येतो। आज आम्ही त्यांच्या निवासस्थानी उपस्थित झालेलो आणि येणाऱ्या पुढच्या वेळेमध्ये कशा पद्धतीचं त्यांचं नियोजन आहे, कोणती सभा होणार आहे, कोणती रॅली होणार आहे आणि त्यांनी काय करणार आहे ते जाणून घेण्यासाठी तर आज आपण या ठिकाणी आपल्या पद्धतीने काय काय निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान करण्यात येणार आहे। आज फक्त देगलूर शहरामध्ये रॅलीचं भव्य अशा रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि ती जवळपास सगळेच वार्डातून आणि शहरातील मुख्य रस्त्यावरून बाजारपेठेतून ही फिरणार आहे। जनतेला जागृत करण्यासाठी आत्तापर्यंत भारतीय जनता पक्षाने वार्डातून रॅल्या काढलेल्या त्याच्यामुळं प्रत्येक प्रभागामध्ये जनता पक्षाचे उमेदवारसुद्धा म्हणजे इतकं उत्साहानं कामाला लागलेले आहेत की जनतासुद्धा त्यांना खूप प्रतिसाद देत आहे आणि म्हणजे सगळे नवीन चेहरे आहेत, वेल क्वालिफाईड लोक आहेत ते त्याच्याकडे पाहिलं की समाधान वाटायला जनतेला की बाहेर या नवीन पिढीकडून काहीतरी शहराची सुंदर अशा शहराची काहीतरी विकासात्मक धोरणं ही राबवली जातील। नवीन पिढी ही काम करण्यामध्ये नेहमी उत्साहानं सक्रिय असते। जुने चेहरे तेच म्हणून लोक कंटाळलेले आहेत तर त्याच्यामुळे एक नवीन एक आदर्श देण्यासाठी आमची ही टीम आज पूर्णरित्या कामाला तयार झालेली आहे। आजच्या मुख्य रॅलीमध्ये या देगलूर बिलोली विधानसभेचे लोकप्रिय नेते माननीय जितेश भाऊ अंतापूरकर आणि सुरेश शिवाजीराव देशमुख आपले बळेगावकर, माननीय शंकररावजी कंतेवार साहेब, अजून म्हणजे मुख्य मंडळी ही दीपक शहाणी असतील, अशोक साखरेजी असतील, अजून जे उत्साहानं जे सध्या काम करत आहे भारतीय जनता पक्षासाठी ते सर्व लोकांची उपस्थिती राहणार आहे। सर्व वार्डातील नगरसेवकसुद्धा उपस्थित राहणार आहे। जनतेमध्ये आपला कसं कल दिसून आला? आपण या ठिकाणी प्रत्येक वेळेस वार्डा फिरत असताना शहरामध्ये आपण फिरला तर शहरामध्ये ज्या ठिकाणी डोर टू डोर प्रचार करत जात असताना आपल्याला कसं प्रतिसाद या ठिकाणी दिसून आला? नाही, प्रत्येक शहरातील लाडक्या बहिणीमुळं की प्रत्येक महिन्यामध्ये पैसे म्हणजे रेग्युलर पडत असल्यामुळं लोकांना असं वाटायला की बाई हा एक चांगला पक्ष आहे आणि लोकांची नजर ही खाली वगैरे नसताना डायरेक्ट मोदी सरकारवर आहे आणि देवेंद्र भाऊ फडणवीससुद्धा म्हणजे प्रत्येकाच्या अडीअडचणी शेतकऱ्याच्या असतील, लाडक्या बहिणीच्या असतील, ह्या म्हणजे नेहमी सोडवण्याचा त्यांचा आटोकाट हा राज्यसभेचे खासदार अजितजी गोपछडे साहेब आले होते, काय कानमंत्र देऊन गेले आपल्याला? गोपछडे साहेबांचं तर खूप इथं सहकार्य लाभलेलं आहे। ते वारंवार किंवा 2-3 वेळेस आतापर्यंत मिटिंगला येऊन गेलेले आहेत आणि त्यांचा सक्रिय सहभाग हे एक आम्हाला एक उत्तम असा प्रतिसाद जनता पण त्यांना देत आहे आणि कार्यकर्ते सगळे त्यांच्या उत्साहामुळं सगळेजण कार्याला लागलेले आहेत। तर आपण या ठिकाणी मतदारांना आता राहिलेल्या शेवटच्या टप्प्यामध्ये काय या ठिकाणी आवाहन करणार? आम्ही खरं म्हणजे संपूर्ण टीमच्या वतीनं मी असं आवाहन करतोय की बाबा ही एक संधी आहे आपल्याला आपल्या शहराच्या विकासासाठी आणि नवीन पिढीला एक आदर्श देण्यासाठी बाबा तरुण मंडळीसुद्धा या राजकारणामध्ये आली पाहिजे। तेच मंडळीला लोक कंटाळलेले आहेत त्याच्यामुळे मी सर्व जनतेला आवाहन करतो एक वेळेस नवीन चेहऱ्यांना संधी द्या आणि विकासात्मक कार्याची गती तुम्ही पाहू शकता। त्याच्यामुळं मी असं कळकळीचं आवाहन करतो संपूर्ण जनतेला, आतापर्यंत जे झालं ते झालं, अभी नाही तो कभी नाही या तत्वानुसार आपण ह्या नवीन पिढीला आपण सहकार्यानं उत्तम
म्हणजे प्रचंड बहुमताने निवडून द्याल. सर्वच कार्यकर्त्यांना जेवढे प्रभागातील कमळाच्या फुलावर शिक्का मारून लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, आई वडील असतील, सगळ्यांना नम्र विनंती करून आवाहन करतो की बाबा आपण सर्व जातीने मताधिक्यांनी वाढून बरं का प्रत्येक जण घराघरातून बाहेर पडा आणि आपल्या कमळाच्या फुलावरच बटन दाबून प्रचंड बहुमताने निवडून आणाल ही मी आपल्याकडून अपेक्षा करतो. धन्यवाद. सहकार्य पुढे सुद्धा मला पाहिजेच. आजच सहकार्य म्हणून असं नाही तर लाडक्या बहिणीसाठी कंटिन्यू राहण्यासाठी या सरकारला बहुमतानं निवडून आणणं हे आवश्यक आहे. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहू शकता की देगलूर नगर परिषद निवडणुकीसंदर्भामध्ये आता शेवटचा टप्पा उरलेला असल्यामुळे आज या ठिकाणी भांगे सरांनी सर्व मतदारांना या ठिकाणी आवाहन केलेलं आहे, विनंती केलेलं आहे. आज आम्ही त्यांच्यासोबत संवाद साधलेला आहे. कमळाचे फूल येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी कमळाचे फूल याच निशाणी सवरे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा, विजय करा, विजय करा. लाडक्या बहिणींनो चला देऊया आपल्या भाजपला साथ. एकच